राज्य में विधानसभा चुनाव से पहले लागू की गई मुख्यमंत्री लाडली बहन योजना अब सरकार की तिजोरी पर भारी पड़ती नजर आ रही है। इसी के चलते अब सरकार इस योजना के लाभार्थियों की संख्या कम करने के लिए सख्त कदम उठा रही है। सरकार के नए निर्देशों के अनुसार अब 65 वर्ष से अधिक आयु की महिलाएं और एक ही परिवार की 2 से अधिक महिलाएं इस योजना का लाभ नहीं उठा सकेंगी। सरकार की ओर से यह स्पष्ट किया गया है कि नियमों का उल्लंघन करने वाले किसी भी लाभार्थी को योजना का लाभ नहीं दिया जाएगा। फिलहाल बुलढाणा समेत पूरे राज्य में इस योजना की समीक्षा जोरों पर है। नमस्कार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये फॉर्म बाद झाल्याबाबत कुठलीही परिस्थिती नसून चालू महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीणचे अनुदान जमा न झाल्याबाबतच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत। या अनुषंगाने महिलांना सुचवण्यात आलेलं आहे की त्यांची पडताळणी चालू असून त्याबाबतचे अद्ययावत डॉक्युमेंट त्यांनी अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करावे। साहेब, किती जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणीचा लाभ किती पुरुषांनी घेतला आहे? पुरुषांनी लाभ घेतल्याबाबतची अशी कुठलीही आतापर्यंतची बाब बुलढाणा जिल्ह्यामध्ये निदर्शनास आलेली नाही। आता जे लाडकी बहिणींचे फॉर्म तुम्ही म्हणता होल्ड झाले, त्यांना तुम्ही काय आव्हान करणार? माझा सर्व लाडक्या बहिणींना एक मेसेज राहील की ज्या महिलांना आतापर्यंतचे सगळे लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते तथापि जून महिन्याचा लाभ त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही, अशा महिलांनी त्यांचे अद्ययावत जे कागदपत्र आहेत तसेच इतर जी माहिती आहे ती अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करावी, जेणेकरून त्यांची पडताळणी होऊन लाभाबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल। धन्यवाद।